देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। की बघू शकता तुम्ही की मी घोगली ग्रामपंचायतच्या या मशान भूमीपाशी आहो. आपण हे बघू शकता की हे कंपाऊंड वॉल आपण बघू शकता. मी या कॅमेरामॅनला विनंती करतो की माझ्या पायाचं पाणी दाखवा. की आपण बघू शकता की मी एवढ्या पाण्यामध्ये ह्या मशानभूमीच्या बाजूला कंपाऊंड वॉल आहे. सन्माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि आमदार समीर बेगे साहेबांच्या
मार्गदर्शनात नेतृत्वात सरपंच साहेब असो, उपसरपंच असो, ग्रामपंचायत सदस्य असो, यांनी हा एक चांगला उपक्रम केलेला आहे. कंपाऊंड वॉलच्या माध्यमातून एक स्मशानभूमीचं काम केलेलं आहे. विकासाच्या प्रगतीच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांनी केलेले काम, समीर बेगे साहेबांनी केलेले काम आणि ज्या प्रकारे पावसाचा जो हैमान होता त्या पावसाच्या हैमानामध्ये आता पूर गेलेला आहे आणि पाऊस कमी झाला आहे आणि जे पाऊस आहे वरचा तो बी बंद झालेला आहे. म्हणून या एरियामध्ये जो पावसाचा जो काल आज सकाळी पहाटे 5 वाजता पाऊस आला होता त्यावर उपसरपंच सरपंचांनी ज्या प्रकारे या गावाच्या लोकांना एकत्रित करून या गावाच्या लोकांना मिळवून ज्या प्रकारे पुराला एक साहसी म्हणून धाडस म्हणून हे केलं आहे आणि ज्या लोकांनी सन्माननीय बावनकुळे साहेब कुठे आहे, सन्माननीय पालकमंत्री कुठे आहे, सन्माननीय आमदार कुठे आहेत, त्यांच्या प्रश्नावर प्रश्नचिन्हावर उत्तर दिलेलं आहे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसभाचे सदस्य आणि ग्रामवासियांनी. आणि या प्रकारे मी तुम्हाला कामाचा तडका दाखवतो की बावनकुळे साहेबांच्या हा कामाचा परिणाम आहे. कारण इथे कंपाऊंड वॉल झालेला आहे. आपण बघू शकता समोर इथे कंपाऊंड वॉलसाठी इटे पडले आहेत. इथे संपूर्ण एरिया पण पावसामुळे हा नाल्या भरल्यामुळे या एरियातला पाणी भरलं होतं आणि पुनर्वसनचा हा विषय असेल तर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून हा गावाचा पुनर्वसन बी होईल, या गावाचा विकास होईल असे या गावातले सरपंच सन्माननीय राहुलजींनी म्हटलेलं आहे. आणि ज्या प्रकारे या पूर्ण एरियातला हा विकासाचा आराखडा सन्माननीय बावनकुळे साहेबांनी समीर बेगे साहेबांनी आखलेला आहे. येणारा वेळेस घोगली ग्रामपंचायत हा एक उत्कृष्ट ग्रामपंचायत, एक उत्कृष्ट गाव बनन. गेल्या 2 दिवसापासून ज्या पावसाने हैमान काटलेला आहे विदर्भात आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जो अलर्ट येलो अलर्ट जारी केला होता, ज्या अलर्टच्या माध्यमातून हिंगणा विधानसभामध्ये मी उभा हो. हिंगणा विधानसभातला हा घोगली गाव जे कोराडीच्या बावनकुळे साहेबाच्या एकदम निकटतम हा गाव आहे. आपण बघू शकता की हा गोमती नाला आहे, नद आहे. या नदीच्या माध्यमातून आज या पावसाच्या हैमानाने या क्षेत्रामध्ये, या गावामध्ये, या घोगली गावामध्ये पूर्ण गाव ह्या पाण्यामध्ये गेलेला आहे. यामध्ये ज्या प्रकारे ही जे गोमती नाला नद म्हणतात त्याला ही महाजनकोचा नाला म्हणून याला ओळखला जातात. आणि गेल्या कितीतरी वर्षापासून या नदीच्या माध्यमातून घोगली ग्रामपंचायतमध्ये पाणी भरल्यामुळे या गावकऱ्यांच्या खूप सारे परेशानीच असतात. माझ्याबरोबर राहुलजी आहेत जे या गावातले सरपंच आहे, उपसरपंच आहे, गावकरी आहेत. मी राहुलजीपाशी येतो आणि राहुलजीपासून मी विचारतो की काय ह्या विषयामध्ये या बरे पाणी आज भरलं आहे. आम्ही बघू शकता प्रेक्षकांनो की नद बघा. आपण मी माझ्या कॅमेरामॅनला नद दाखवा की आपण ह्या नद जे आहे गोमती नाला आहे, मागं आपण बघू शकता ह्या गोमती नाला आहे. पूर्ण पावसाच्या पाणी जर ह्या गोमती नाला वरती आला आणि हा पूर्ण पाऊस पूर्ण गावामध्ये भरतो आणि या गावामध्ये जेव्हा पाऊस भरल्यानंतर या परेशानीचा हा सामना करना पडतो या गावकऱ्यांना. माझ्याबरोबर सरपंच आहेत या ग्रामपंचायत घोगलीचे. सरपंच साहेब, मला सांगा की हा गोमती नाला भरल्याने जेव्हापर्यंत पूर्ण गाव तुमचा वाला पूर्ण पावसामध्ये या पूर्ण पाण्यामध्ये जातो, आता काही वेळा पहिले या पूर्ण पावसाने हा तुमचा गाव भरलेला होता, यामध्ये कोणाची यामध्ये कोणाच्या आपण कोणाला कारणीभूत धराल? आपण पत्रव्यवहार केला आहे. पत्रव्यवहारने आपण म्हटलं आहे की या नाल्या भरून पावसाचा पाणी गावामध्ये भरतो. काय म्हणणं आहे? माझं इतकंच म्हणणं आहे की हा जो नाल्याला पूर येतो, नाल्याला पूर आल्यामुळे या 20 ते 25 घरं पाण्याखाली जातात. याला जबाबदार महाजनक आहे आणि याची माहिती महाजनकाला वारंवार पत्राद्वारे, लेखी पत्राद्वारे आपण त्यांना कळवलं आहे आणि याच्यावर काय उपाय काढता येईल त्यासुद्धा आपण सूचना केल्या आहेत. आणि या संदर्भात 1 महिना अगोदर माननीय SDO मॅडम इथे येऊन आढावा बैठक घेतली आणि महाजनकाचे प्रतिनिधीसुद्धा इथं उपस्थित होते, त्यांना पण त्या सूचना केल्या. पण अचानकपणे पावसाचा जोर वाढल्यामुळे अचानकपणे 5:30 वाजता आज घोगली गावात पाणी आलं. पाणी आल्यामुळं मी लगेच माननीय आमदार साहेब समीर बेगे यांना सूचना दिल्या, SDO मॅडमना सूचना दिल्या, महाजनकोंचे CI यांनासुद्धा सूचना दिल्यानंतर लगेच पाणी कसे काय नियंत्रणात आणायचं यावर उपाययोजना झाल्या आणि लगेच अर्धा तासामध्ये पाणी हे कमी झाले. पण ही जी समस्या आहे ही समूळ नष्ट व्हावी अशी गावकऱ्यांची आणि माझी इच्छा आहे. यावर महाजनकोनी एकतर नाला खोलीकरण करून देण्यात यावे आणि नाला खोलीकरण केल्याबरोबरच नाल्यातला जो काही आपला येतो गाळ वाळू मिश्रित जी काही रेती ती सकल आणि जो खोलगट भाग आहे त्यामध्ये भरल्यास उंचवटा निर्माण होऊन काही प्रमाणात गावामध्ये पाणी शिरण्यामध्ये
जो अटकाव करता येईल, ह्या अशा काही अगर आपण उपाययोजना राबवल्या तर निश्चितपणे घोगली गावाची समस्या काही प्रमाणात सुटू शकते. माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचं यांच्या घरांच्या आणि यांच्या घराच्या बाजूला असलेले हे गाव आहे, त्यांचं नेहमी इथे लक्ष असते. त्यांच्या नेतृत्वात माननीय आमदार समीर साहेब यांच्या नेतृत्वात या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. महाजनकडून 1,70,00,000चा CSR निधी सुद्धा या गावाला प्राप्त झाला. आता तुम्ही बघू शकता बाजूला जे स्मशानभूमीचं जे काम चालू आहे ते महाजनको मार्फतच चालू आहे आणि महाजनको मार्फत थकीत असलेला जो काही टॅक्स रूपचा कर होता तो सुद्धा मिळत आहे. पण काही काँग्रेसधार्जिनी लोक असे अप्रचार करतात की बावनकुळे साहेब या गावाकडे लक्ष देत नाही. ही धांदात आणि खोटी गोष्ट आहे माझ्या मते. त्यामुळे हा असा गैरसमज कुणी पसरू नये आणि निश्चितपणे महाजनको आणि आपले बावनकुळे साहेब महसूल मंत्री आमदार समीर मेघे साहेब यांच्या प्रयत्नातून आपण या